चौथा दिवस आहे मित्रांनो. तर भरपूर सारा पाऊस चालू आहे मित्रांनो, बघा. आणि आपण छत्री खास मोबाईल पकडण्यासाठी आणली मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, आजचा दिवस कसा जातो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय अवनीची धमाल मजा असते ती पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर भात लावणी तुम्ही बघितलेच आहे, अगदी जवळून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. तर असं आहे, आमच्याकडे भरपूर असा पाऊस आहे मित्रांनो, बघा. तर बऱ्याच 2-4 दिवस झाला पाऊस उघडा होता मित्रांनो. त्याच्यामुळे हे बाय बऱ्याचशा आवण्या थांबल्या होत्या मित्रांनो. बघा इकडे भरपूर सारे रोप आले तावायला, पण पाऊस नसल्यामुळं मग जरा आवणी जरा लांबली होती मित्रांनो. तर आज पुन्हा एकदा जोराचा पाऊस चालू झाला आहे. तर मग आज आपण चालू आहे आवायला. इकडं आमचं इकडं खालच्या साईडला जे शेत आहे ना ते शेतात आवायला चालू आहे मित्रांनो. तर इथं वरती एक वावर होतं ते लावून झालं आहे. आता इकडे चालू आहे रस्त्यानेच पुढं. घरच्या लवकर तर गेलं आपण काही कार्यक्रमानिमित्त मग घरीच थांबलो होतो, गावामध्ये कार्यक्रम होता एक ना, त्याच्यामुळं मग जरा लेट चाललो आहे आपण. ते बघा आज भरपूर असा पाऊस चालू आहे मित्रांनो. बघा इथं मोटर लावून आवणी चालू केली होती काल परवा दिवशी, कारण 2-3 दिवस आहे ना फुल ऊन पडला होता मित्रांनो. आणि आमच्याकडं भरपूर पाऊस पडतो मित्रांनो. पण सगळा पाऊस आहे ना सगळं डोंगराच्या जास्त उतार असल्यामुळं सगळं पाणी खाली वाहून जातो आहे मित्रांनो. त्यामुळे शेतीला पाणी साचत नाही. जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा मग थोडंफार जमिनीत पाणी शिरलं का ते उभ्याडतं घर निघत, म्हणजे जिरे निघतात. त्या का बऱ्यापैकी लावणी झाली लोकांची मित्रांनो. काही लावणी बाकी, जवळजवळ 70% आवणी कंप्लीट झाली मित्रांनो आमच्या गावामध्ये. तुमच्याकडे किती आवणी कंप्लीट झाली ते पण कॉमेंटमध्ये सांगा. तर चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. तर हे क्षेत्र पण आपलंच आहे मित्रांनो. बघा इथं खुरासनी पेरलं आहे आपण. आताशी बारीक बारीक उतरलं. या खुरासण्याची पण भाजी खूप भारी लागते. तिचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी येईल मित्रांनो. इथं खूप मोठा क्षेत्र आहे बघा. इकडं आहे ना मित्रांनो बऱ्याचपैकी भात लागवड झाली आहे बघा. शेततळेत मोठमोठे ना, त्या शेततळ्याच्या पाण्याने पाऊस नसला तरी त्यांनी भात लावणी करून घेतात. हिरण्या नाही ना मित्रांनो, थंडी वाजत नाही. किती जोराचा पाऊस आला, वारा आला तरी एकदम सेफमध्ये माणूस राहतो, पूर्ण भिजत नाही. या बांबूचं एकदम भारी खंत आहे रोप. भारी असं रोप
प्रवासी बघली आवडीला आणि खूप आवडतील आवडीस एकटीच कसं मूठ तयार करते एक गाडी उचलून मूठ तयार करते आपल्याकडे थोडा वेळ दिलाय आमच्याकडे तिघ जण आऊत करीत एकेकाची पाळी राहते आता ते बराच वेळ चालून दमले होते म्हटलं दे थोडा वेळ माझ्याकडं मग आपण आऊत धरलाय. तर मित्रांनो अशी आपली खिल्लारी बैल जोडी 2 दाती बैलात पण चालायला एक नंबर चालते मित्रांनो. बऱ्यापैकी चिखल चुलत्याने केला होता पण इथं रोमठ्याची जागा नाही. इथं रोमठामध्ये मित्रांनो ज्या ठिकाणी आपण रोप लावलं होतं रोप खणलं ना ती जागा खूप कडक असते लवकर चिखलच होत नाही तिथं. त्याच्यामुळे तिथं सारखं परत फिरवायला लागत आहोत. मग परत फिरवला का मग तो चिखल तयार होते. तसा लय कठीण असतो चिखल तयार व्हायला मित्रांनो त्या ठिकाणी. त्याच्यामुळं परत आपल्याला त्याच ठिकाणी फिरून घ्यायला लागते. हे बघा पुन्हा त्याच तेवढंच पट्टा राहिला चिखलाचा. पाणी भरपूर आहे वावरात त्याच्यामुळे गाळाही जाम होणार आहे. आता आपण घेतला आहोत मग काय माहित गाळ कसा होतो कसा नाही. बैल सकाळपासून चालू होत मित्रांनो 9-10 वाजेपासून धरलेत. आता 2-3 वाजलेत अजून त्यांना सुट्टी नाही झाली मित्रांनो. त्यांना काय एवढं चिखल झाली आता भरपूर चारा आहे. या बांधालीच पाका चारा आहे त्या बांधाली सोडून देणार आहे आम्ही. तर अशा पद्धतीने मित्रांनो चिखल केला जातो आहे आमच्याकडं. तुमच्याकडे कसा केला जातो ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आपली बैलजोडी कशी आहे ते पण कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो बरं का. तर चला तर मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता पावसाचं वातावरण खूप झालं डोंगरावर पुढं. आवनी करताना व्हिडिओ काढता येतो की नाही कारण खूप पाऊस असतो मित्रांनो. पावसात मोबाईल भिजू नये म्हणून आपण व्हिडिओ काढण्या थोडं हे असतं मित्रांनो. मग मोबाईल खिशातून बाहेरच काढत नाही आपण. तुम्ही मात्र व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघत चला आपले. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगत चला. काही चुका होत असतील ते पण सांगत चला मित्रांनो. चालतं मित्रांनो बघा हे आहेत आमच्या शेळ्यात मित्रांनो चुलत्यांच्या आपल्या शेळ्यात. त्यांना रेनकोट शिवलेत कारण आपल्याकडं भरपूर पाऊस असतो मित्रांनो. सह्याद्री पर्वत रांगेमध्ये म्हणलं ना बघा इथं ताडपत्रीचा रेनकोट शिवलं या शेळीला. या रेनकोटमुळे भरपूर किती पाऊस असला ना शेळी हिवत नाही कारण शेळी इतकी पाणी सहन करू शकत नाही मित्रांनो. लगेच हिवती आणि लगेच मग मरण पावली जाते. चला मित्रांनो आता चिखल तयारी आपला आवणीला सुरुवात झाली होती. आवणीचा काही व्हिडिओ बनवता नाही आला तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो.